केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडे लक्ष। झी 24 तासवर बजेटचं महाकव्हरेज। मी सुनेत्रा अजित पवार। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ। दरबार हॉलमध्ये अजित पवार अमर रहेच्या घोषणा। राष्ट्रवादी आमदारांच्या घोषणाबाजींनी वातावरण धीर गंभीर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली 3 खात्यांची जबाबदारी। क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे, तर अजितदादा आग्रही असलेलं अर्थ खातं फडणवीसांकडे राहणार। राष्ट्रवादीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार। लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही घोषणा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज बारामतीला जाणार। गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर दोन्ही पक्षात मतभिन्नता। अजित पवारांसोबत 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाही विलीन। आमदार अनिल पाटील यांचं मोठं विधान, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकत्रीकरणाचा सूर। T20 वर्ल्ड कप आधी भारतीय संघाचा विराट विजय। न्यूझीलंडला 4-1 न लोळवत मालिका खिशात। ईशान किशनचं तडाखेबंद शतक, तर अर्शदीप सिंगचा पंजा। अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज रणयुद्ध। सुपर 6 मध्ये भारत पाकिस्तानचे संघ भिडणार। यंगिस्तानच्या कामगिरीकडे देशाचं लक्ष। कझाकिस्तानची एलिना रायबिकाना ठरली ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची विजेती। अग्रमानांकित रायना सेबालेंकाचा पराभव। पुरुष एकेरी फायनलमध्ये जोकोविच आणि अल्कराज आमने सामने।